कर्सर AI वापरायचं कसं? अगदी सोपं आहे. जसं इतर सॉफ्टवेअर तुम्ही वापरता त्याप्रमाणेच त्याचं इन्स्टॉलेशन आहे. तुम्ही कर्सर AIच्या साईटवर जा, cursor.sh वरती. तिथे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार जे exe आहे ती डाउनलोड करा. ती exe डाउनलोड केल्यानंतर ॲप तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते जवळजवळ व्हिज्युअल स्टुडिओ कोडसारखंच दिसतं. तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा बघू शकता. बाजूला एक चॅट विंडो असेल. त्या चॅटवरती तुम्ही तुमची कमांड टाकू शकता. जसं मी टाकलं, बिल्ड अ टू डू ॲप युजिंग रिॲक्ट इन डार्क मोड. ते काय करतं मग कर्सर स्वतःहून त्या रिलेटेड इन्स्टॉलेशन करतं, सेटअप करतं. तुम्ही त्याचा प्लॅनही बघू शकता. प्रोजेक्ट प्लॅन क्रिएट झाला असतो, काय करायचं आहे त्याबद्दल, त्या ॲप जी तुम्ही कमांड दिली आहे त्याबद्दलचे पूर्णपणे तो टू डू लिस्ट बनवतो आणि ते त्या गोष्टी तो सेटअप करतो. जर तुम्ही पाहिलं माझ्या ॲप्लिकेशनमध्ये मला एरर आला तर मी तो सांगितलं की मला हा एरर येतो आहे, तर त्याने तो एरर देखील आयडेंटिफाय केला, ते बग आयडेंटिफाय केलं, ते स्वतःहून रिझॉल्व केलं आणि ॲप्लिकेशन रन केलं. मी फक्त पाहत होतो. तुम्ही पाहू शकता ॲप स्वतःहून काम करत होतं. कर्सर AI स्वतःहून काम करत होतं आणि माझा AI आणि पूर्ण कोड रेडी होता. एवढंच नाही तर तो कोड माझ्या गिटहब बरोबर लिंकसुद्धा झाला होता. मी चेक इन चेकआउटसुद्धा करू शकत होतो. अगदी सिम्पल आणि सोप्पं आहे. तुम्ही नक्कीच वापरून पाहू शकता.